बहिर्जी काका, युवराज, हाक तरी मारायची. हाक मारायची सोय नाही युवराजात की दादा. पण लाडी होती ना बाहेर. तिला मी दुसरीकडे पाळतीवर ठेवलंय. युवराज, आता इथं जास्त वेळ थांबण्यात काय मतलब नाही. युवराजनी तातडीनं तयारीला लागा तुम्ही. आणि आणि बताशीबाई राणू अक्का तर कुठल्याही क्षणी पोहोचते. नाही, त्यांचे येणं अवघड आहे. अवघड. बहिर्जी काका वेषांतर करून सहज येतील त्या. या आधी सुद्धा छावणीत कित्येकदा वेषांतर करून वावरल्यात त्या. युवराज, तुमचं म्हणणं सगळं खरं आहे, पण तो मुलगा तुमच्या शामियान्यात बसलाय. तुम्ही कधी उठताय याची वाट बघत. काय? नाही बहिर्जी काका, राणू अक्का मुलाला चकवून येतील. नाही युवराज, ऐका माझं. तो मुलगा शामियान्यात बसलाय ते तर आहेच, पण या घराचा मालक तो मिठाईवाल्याची चौकशी चालू आहे दिलेर खानाच्या छावणीत. तो तोंड उघडल? मला भरोसा नाही त्याचा. जर त्यानं तोंड उघडलं तर आपली सगळी योजना तोंडकशी पडल. युवराज, आपण सगळे अडचणीत येऊ. हुजूर, क्या हुआ? खान हुजूर ने आपको अभी के अभी बुलाया. अभी अचानक? जल्दी बुलाया, चलिए. ठीक है. ऐपा शंभू राजे जाग जाएंगे तो फौरन हमें बताना. अरे ऐसा क्या काम है? कुछ गड़बड़ है, खुफिया जानकारी हासिल हुई है, चलिए. खुफिया जानकारी? दादासाहेब आणि वहिनीचा अडचणीत तर नाहीत ना? या दिलेर खानाला त्यांचा ठाव ठिकाणा समजला तर नाही ना? बहिर्जी काका, तुम्ही आता थांबू नका. आता थांबण्यात काहीच मतलब नाही. आता थांबलो तर सगळंच मुसळ केरात जाईल. म्हणूनच सांगतो, तातडीनं निघा. येसुबाईंना घेऊन शिताफीनं वाट चाला. आणि तुम्ही? बहिर्जी काका, राणू अक्का पोचल्या नाहीत अजून. मग आम्ही कसे निघणार? नाही युवराज, त्यांची वाट सोडा. त्यांचं येणं होणार नाही. म्हणूनच म्हणतो आहोत, तुम्ही तातडीनं निघा. कुणालाही संशय येऊ देऊ नका. युवराज, ही काळजी तुम्ही करू नका. वाईट एवढंच वाटतंय की एवढी जोखीम पत्करली, पण ती कामाला आली नाही. आता महाराजांच्या मोहरं उभं राहायचं कसं, आणि उभं राहिलं तर बोलायचं काय आणि कसं? बहिर्जी काका, तुम्ही महाराजांसमोर उभे राहाल तोपर्यंत आम्ही महाराजांकडे पोहोचू. तेही राणू अक्कांना घेऊ. बघा युवराज, शब्द फिरू नका. नाही बहिर्जी काका, हा शंभूराजांचा शब्द आहे. ठीक आहे युवराज, माझी माणसं आत्ता बी समध्या छावणीत आहेत. तुम्ही नुसता इशारा करा, लगेच ते तुमच्या मदतीला येतील. आणि आत्मीतनं बाहेर पडल्याबरोबर तुम्ही पन्हाळ्याच्या दिशेने जावा. मी पुढची तजवीज केलेली असेल. तुम्ही असाल ना बहिर्जी काका? होय युवराज. एकदा युवराजनींनी स्वराज्यात पाऊल टाकलं की मग मी निर्धास्त झालो. मग मी हायच तुमच्या अवतीभोवती. आणि जरी मी नसलो तरी आपले सगळे खबरगीर तुमच्या आजूबाजूला असतील. काळजी करू नका. चला आता, इथनं बाहेर पडणं जोखमीच आहे. इथं कधीही काही होऊ शकतं. हुजूर, अरे मुल्ला तुम कहाँ चले गए थे? अरे मैं तुम्हारा कब से इंतजार कर रहा हूँ.
हाँ हुजूर मैं- ऐन वक्त पर तुम गायब हो जाते हो। पता है यहाँ क्या हो गया? अरे वो मिठाई वाले ने हमें सारी मीठी मीठी बातें बता दी। शंभू राजे की बेगम मिठाई वाले के घर में छुप कर बैठी है और संभा उससे मिलने के लिए वहाँ जाने वाला है। क्या हाँ मुल्ला, हाँ। संभा जाने वाला है? अब तक तो चला भी गया होगा। माफी चाहता हूँ हुजूर, ये तो आप मुझसे मजाक कर रहे हैं, यह कोई तो हमसे मजाक कर रहा है। बेवकूफ हो तुम। हम तुमसे मजाक क्यों करेंगे? हुजूर हुजूर मैं शंभू राजे के शामियाने में ही बैठा था और शंभू राजे अंदर सो रहे थे, उनके उठने का इंतजार मैं कर रहा था। बकवास है, बकवास है ये। अरे नहीं हुजूर, मैं कह रहा हूँ ना, यही बात सच है। सच है? हाँ तुमने शंभू राजे को देखा पलंग पर लेटे हुए, सोते हुए। हाँ चेहरा देखा था उसका? हाँ हाँ, नहीं चेहरा नहीं देखा क्योंकि शंभू राजे चद्दर ओढ़ के आराम से सो रहे थे। गधा है तू, एक नंबर का बेवकूफ। फौलाद खान के साथ आगरे में यही हुआ था। उसको लगा था शिवाजी राजे पलंग पर सो रहा है, लेकिन वहाँ शिवाजी नहीं था, दूसरा आदमी सो रहा था। यही चाल हमारे साथ संभाजी यहाँ पर खेल रहा है। चुप, एकदम चुप। चल अभी चल मेरे साथ, शंभू के शामियाने में चलते हैं। सच का सच और झूठ का झूठ पता चल जाएगा। चल मेरे साथ। हाँ चलिए चलिए। तलाशी लो, ढूंढो, छोड़ना नहीं। दरवाजा खोलो, दरवाजा खोलो। रुको, जाओ। कोई नहीं है सरदार। चलो। पाहिजे का बाहेर काहीतरी गडबड झाली. आता काय करायचं? आता तुम्हाला मोठी कसरत करावी लागणार. होय, मोठीच फसगत झाली. एकतर अख्ख्या गावाची नाकेबंदी केली, त्या खानाचे हेर घराघरांची झडती येत आहेत, जागे तपासतेत. इकडे येसुबाई आणि तिकडे राणू अक्का. मी काय म्हणतो युवराज, तुम्ही लवकरात लवकर शामियान्यात जावा. तो मुल्ला तुमची झोप कधी मोडणार याचीच वाट बघतोय. बहिर्जी काका ही शीळ? होय, हा आपल्यासाठी इशारा आहे युवराज. छावणीत काहीतरी गडबड झाली. काय? होय, ही त्याच खुनीची शीळ आहे. छावणीत गडबड म्हणजे? ऐका युवराज, आता जरा जरी गफलत झाली तर आपण सगळेच दिलेर खानाच्या हातात सापडू. जाओ, तलाशी लो, ढूंढो उसे, जाओ। दरवाजा खोलो, दरवाजा खोलो, कौन है? दरवाजा खोलो वरना तोड़ देंगे दरवाजा। देखिए भाई साहब, इस वक्त घर में कोई मर्द नहीं है. वे लोग आए तब आ खोलो जाना. दरवाजा, खोलो दरवाजा खोलो। क्या काम है? घर में कितनी औरतें हैं? 3 सरदार. कतार में खड़े रहो, सुनाई नहीं देता, कतार में खड़े रहो। पर्दा हटाओ, देखो, हम पर्दा नशे औरतें हैं. पर्दा हटाओ, दिलेर खान साहब का हुक्म है, जल्दी, वरना कैद में जाओगे।
इनमें से कोई संभाजी की बेगम नहीं है। चलो जाओ, तलाशी लो, ढूंढो उसे। युवराज, याचा अर्थ दिलेर खानाला सुगावा लागलाय. म्हणजे आम्ही इथं आहोत हे समजलं दिलेर खानाला, कदाचित. पण आम्ही तर शामियानात झोपलेलो आहोत. असं तुम्हाला वाटतंय, पण तिथं शामियान्यात मुल्ला बसून आहे. काहीही होऊ शकतं. तो मुल्ला तुमचं पांघरून काढून तुम्हाला बघू शकतो. शक्य नाही. तिथे ज्योत्याजी आणि रायप्पा आहे. ते दोघं असेपर्यंत मुल्ला आमच्या पांघरुणाला हात लावू शकणार नाही. आणि जर लावलाच तर त्याचा हात कलम करतील दोघं. पण मग त्याला आमचा सुगावा लागला असेल. पण दिलेर खानाचे हशम इथं येऊन झडती घेऊन गेले ना. हो, झडती घेतली आणि निघून गेले. पण त्यानंतर त्या करीम मियालाही पकडून घेऊन गेले. काय? त्या मिठाईवाल्याला पकडून नेले? हो, आणि तो म्हणालाही होता, जर जीवावर बेतणार असेल तर मी खरं खरं सांगणार. लाडीने स्वतः ऐकलंय आणि त्यात तो भित्रा त्या बेगम सारखा खमक्याही नाही. आता काय खरं नाही. त्या दिलेर खानानं करीम मियाला तलवारीच्या धाकानं बोलता केला असणार. आणि त्यानं बी जीवाच्या भीतीने सांगितलं असेल की युवराजनीला घरात ठेवलंय म्हणून. नाही बहिर्जी काका, जर तसं असतं तर एव्हाना दिलेर खानाची फौज दारात येऊन पोहोचली असती. पण फौज येत नसेल हे कशावरून? होय युवराज, काहीही म्हणा, पण धोका वाढलाय. तुम्ही निघा नाहीतर रानू अक्का अडचणीत येतील. हो युवराज, ऐका तुम्ही. थांबा, आम्हाला विचार करू द्या. ही वेळ विचार करण्याची नाही, तलवार उपसण्याची आहे. ये औरत, बाजू हटो। आप क्यों आए हो? तलाशी लेनी है, बाजू हटो। अरे वाह, तलाशी? कितनी बार लोगे तलाशी? आखिरी बार औरत। अब मैं किसी को अंदर नहीं जाने दूंगी। हट जाओ वरना अंजाम अच्छा नहीं होगा। अरे क्यों तकलीफ दे रहे हो? क्यों हम गरीबों पर जोर जुल्म जबरदस्ती? पहले तुम मेरे मर्द को लेके गए, कहाँ है मेरा मालिक? जाओ यहाँ से, पहले उसको लेके आओ। चुप रहो, हमें तो हुक्म की तामील करनी है। नहीं हटूंगी। हट जाओ, हटो। खोलो दरवाजा, दरवाजा खोलो। जाओ, तलाशी लो। कुछ मिला? या अल्लाह, सारी मेहनत बेकार गई। चलो। शंभुराजे, शंभुराजे। दिलेर खान, शंभुराजे।
शंभुराजे! उठाओ शंभुराजे को। हुजूर धनी झोपल्यात. रहमत, जी हुजूर. तुम तो यही थे ना? हाँ बिल्कुल यही था. कब से सो रहे हैं शंभुराजे? अरे क्या कहूँ हुजूर, बहुत देर हो गई सो रहे हैं. रायप्पा, उठाओ शंभुराजे को. आता झोप लागलीये, झोपू द्या. कहीं ये आगरा वाली नींद तो नहीं? आग्रावालीनी? आग्र्यातली झोप म्हणजे? हाँ, आगरा वाली नींद. वहाँ शंभुराजे के वालिद शिवाजी राजे बीमार होकर सो गए थे. मालूम है उसका नतीजा क्या हुआ था? मुगल सल्तनत के बादशाह आलमगीर की नींद उस दिन से गायब है, आज तक. ठहरो, हम उठाते हैं. हुजूर, अहो तुमचं काय नाही, माझी नोकरी जाईल, चिडत्याल धनी. कोई बात नहीं, हम समझा देंगे उन्हें. रायप्पा, ज्योतिया जी, हटाओ तुम लोग. देखते नहीं, खान साहब आ रहे हैं. अहो मुल्लाजी, युवराज लय चिडतील आमच्यावर. हम समझा देंगे.